हाय फ्रेंड्स, मी अलका शिंदे। आज आपण ओंकार साधना घेणार आहोत। ओंकार साधना कशी करायची पहिल्यांदा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तुम्ही ते लक्षपूर्वक बघायचे आहे आणि त्यानंतर करायचे आहे। ओंकार साधनेची सुरुवात कशी करावी? सुरुवातीला दीर्घ श्वास भरून घेतल्यानंतर तो हळूवार सोडायचा आहे आणि आपला श्वास मोकळा करून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि ओमचा उच्चार करायचा। ओमचा उच्चार करत असताना त्याचे विभाजन करायचे आहे। म्हणजे जो ओम शब्द आहे त्याचा सुरुवातीचा ओ जो आहे तो 25% उच्चारायचा आहे आणि नंतरचा म शब्द जो आहे तो 75% उच्चारायचा आहे। तेलाची धार हळूवार सुटते, अगदी त्याप्रमाणे म चे उच्चारण अगदी लयबद्ध आणि लांब पर्यंत त्याचा सूर घेऊन जायचा आहे। आपले हात एकावर एक सुलट असे ठेवायचे आहे। एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि 3 वेळा ओंकार करायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। फ्रेश वाटला। आता माझं झाल्यानंतर तुम्ही करायचं आहे। ओंकाराचे फायदे। ओंकार केल्याने आपली बुद्धी तीक्ष्ण होते, बुद्धीला चालना मिळते आणि ओंकाराचे जे व्हायब्रेशन आहे ब्रेन शार्प होतो। तसेच आपल्या पोटाचे जे स्नायू आहे त्यांना व्यायाम मिळतो। ध्वनी जे आहे त्यांचे व्हायब्रेशन पूर्ण शरीरामध्ये पोचते आणि शरीराला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते। ओंकार उच्चारण अतिशय महत्त्वाचे आहे। तुम्ही या ओंकाराचा रोज नियमितपणे अभ्यास करा। आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। थँक यू सो मच अँड टेक केअर।